आता हे 4 वर्षापासून आम्ही बघतोय, 4 वर्षानंतर हा रोड तयार होतोय, तर आम्ही किती अडचण भोगली. मी स्वतः इथं एकदा पडलोय गड्ड्यामध्ये, काही लोक पडलेले आहेत, स्कूटीमध्ये 2 बाया पडलेल्या आहेत, 4 ट्रक फसले आहेत या वर्षामध्ये. इथं 4 ट्रकांचं एवढं नुकसान झालेलं आहे, परंतु जीवित आणि 1-2 ड्रायव्हर वाचला आहे, किन्नर बी वाचला आहे. ह्या एवढे मोठे मोठे गड्डे करून ठेवतात, लक्ष देत नाही. 45 दिवसापर्यंत हा गड्डा बुंजला. 45 दिवसानंतर अंमळनेर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 1 नंबरला 1 आणि विकासाला सगळ्यात मागे, सगळ्यात जास्त दुर्लक्षित असलेला हा भाग आहे. केशवनगर, रामवाडी, अयोध्यानगर, महाकालनगर या भागात रस्तेच नाहीत. प्रशासकीय काळात तर धज्जे ओढले आहेत, अगदी खड्ड्यांमध्ये लोक जात होते, आताही जात आहेत. आता नवीन बॉडी बसली नगरपालिकेवर, प्रशासकीय काळात झालेली घाण ते भरण्याचं काम करतायत, परंतु आजही फार आलेत. तर नवीन बसलेल्या या बॉडीने डॉक्टर परीक्षित बाविस्कर, प्रशांत भाऊ निकम आणि सर्व नवीन टीमला विनंती आहे की त्यांनी या प्रभागाकडे लक्ष द्यावं. कुठल्याही भागात गेलं तर असं नाही आहे, इथं तरी एक काम सुरू केलेलं आहे. जनता अपेक्षेने वाट बघते आहे. आता एवढाच रस्ता ठेवला होता. किती नवीन 45 दिवसापासून? 45 दिवसापासून. हा खड्डा म्हणजे खडी सुद्धा नव्हती. नाही, खडी टाकलेली होती, परंतु गड्डा जन तसा होता, मोठा गड्डा होता 45 दिवसापासून. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही त्याची ऍक्शन केले, ऍक्शन घेतली, वरती सांगितलं, मग तेव्हा हा गड्डा 3 दिवस झाले बुजायला यायला. आणि इतर काय समस्या आहे मग या भागातल्या? बस आता हा रोडाचे काम चालू करता येते केलंय. ही समस्या होती, मोठी समस्या म्हणजे रोडाचीच होती आम्हाला. 4 वर्षापासून ही समस्या आम्ही बघतोय. 4 वर्षापासून हा रस्ता खराब होता. आता काम सुरू केलंय, तर ते पूर्ण करावं त्यांनी, अशी आमची आशा आहे. हा कुठला एरिया आहे? हा एरिया केशवनगर, रामवाडी, अयोध्यानगर. मला मेसेज आला, फोटो आला, लगेच मी नगरपालिकेत सगळं माले सरांना सांगितलं, नगराध्यक्षांना सांगितलं, प्रशांत भाऊंना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं. ते काम करतायत. आणखी काही समस्या असतील तर आपण लक्ष वेधू त्यांचं. कोण निवडून आला या भागातून? आता ह्या भागातून आपले कैलास नामदेव पाटील आणि कविता राजपूत हे दोघं निवडून आलेले आहेत. तर त्यांनी बी लक्ष घाला हो बाबा इकडे वारंवार. आणि पाणी बी 10-10 दिवसात, 15-15 दिवसात पाणी येतं इकडे. पाण्याचाही प्रॉब्लेम आहे खूप. तुमच्यासाठी लक्ष वेधू नक्की सांगू नगरपालिकेला, पदाधिकाऱ्यांना, सगळ्यांनाच.